मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की वंदनगड फिरून झालाय. आता आम्ही निघालोय चंदनगडाकडे. आम्ही येऊन पोहोचलो देवीच्या मंदिरापाशी. देवीच्या मंदिराच्या इथून दोन वाटा फुटतात, एक वंदनगडाकडे आणि दुसरी चंदनगडाकडे. थोडं पुढे आलो की पायवाट मागे हरवते आणि पायऱ्या सुरू होतात. तेथेच एक भले मोठे झाड आहे. ऊन वाढत होते, दमछाक होत होती, पण मन मात्र पुढे चालायला सांगत होते. वर पोहोचलो, खूप ऊन होतं. मग काय, झाडाखाली बसून थोडासा श्वास घेतला आणि मग थोडे पुढे आलो की पहिल्यांदा दर्शन होते डाव्या बाजूला चंदनगडावरील चंदनेश्वर महादेव मंदिराचे. तुम्ही कधी पंचलिंगी महादेवाचे 2 शिवलिंग पाहिले आहेत का? इथे ते अनुभवायला मिळतं. मन शांत झालं. दर्शन घेतलं आणि मग गड फेरीला सुरुवात केली. गडावर प्रवेश करतानाच राजा भोजने उभारलेल्या 2 दगडी मिनारी आपलं स्वागत करतात. चंदनगडाच्या मध्यभागी पायापर्यंत बांधलेला भक्कम चौथरा आहे आणि तेथूनच थोडे पुढे आलो इतिहासात साठवून ठेवलेली ती दगडी विहीर पाहायला भेटते. गडाच्या नैऋत्य बाजूला दारुगोळ्याचं कोठार आजही काळाची साक्ष देत उभं आहे. आता आम्ही येऊन पोचलोय चंदनगडाच्या टोकाला, जेथून आपल्याला समोरच वंदनगड दिसतो. काल आम्ही वंदनगड केला आणि आज आम्ही सकाळी चंदनगडावर ट्रेक चालू केला. खूप ऊन असल्यामुळं जरा आम्हाला थोडा उशीरच झाला, पण आता आमचा संपूर्ण गड हा फिरून झाला आहे. आता आम्ही थोडासा नाश्ता करण्यासाठी बसलो आहे आणि इथून पुढं साताऱ्यामध्ये एक शिवमंदिर आहे पुरातन, तर ते बघण्याचा आमचा विचार आहे. तर ते बघण्यासाठी पुढचा व्हिडिओ नक्की पहा. आत्ता पुरताच धन्यवाद.